हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये. आज आपण इयत्ता 10वी विषय इंग्लिशच्या ब्रिज कोर्समधील लर्निंग आउटकम स्टेटमेंट नंबर 16 डिस्कस करणार आहोत. चला तर ह्या स्टेटमेंटमधील ॲक्टिव्हिटीज कशा प्रकारे सॉल्व करायच्या ते आपण पाहूयात. बघा, येथे आपल्याला कॉम्पिटन्सी किंवा लर्निंग आउटकम स्टेटमेंट नंबर 16मध्ये काय दिलेले आहे. यूज कोटेशन्स, इडियामॅटिक एक्सप्रेशन एटसेट्रा ॲप्रोप्रिएटली इन रायटिंग. तर आपल्या लिखाणामध्ये कोटेशन किंवा इडिओमॅटिक एक्सप्रेशनचा उपयोग कशा प्रकारे करायचा ते आपल्याला आज या ॲक्टिव्हिटीमध्ये या स्टेटमेंटमध्ये पाहायचे आहे. त्यातील ॲक्टिव्हिटी नंबर 1 बघा आपल्याला काय दिलेले आहे. इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स. शिक्षकांसाठी आणि पालकांसाठी कोणत्या सूचना आहेत बघा. रीड अँड अंडरस्टँड द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज अँड ट्राय टू मेक स्टुडंट मोर एबल टू. बघा, शिक्षकांनी आणि पालकांनी काय करायचे आहे तर दिलेली ॲक्टिव्हिटी नीट वाचून घ्यायची आहे आणि त्यानंतर मुलांना पुढीलप्रमाणे कृती करायला तुम्ही सांगायचे आहे. पहिली आहे बघा, अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन कोटेशन अँड इडिओमॅटिक एक्सप्रेशन. बघा, कोटेशनमध्ये आणि इडिओमॅटिक एक्सप्रेशनमध्ये नेमका काय फरक आहे ते तुम्ही विद्यार्थ्यांना समजावून सांगायचे आहे. यूज कोटेशन अँड इडिओमॅटिक एक्सप्रेशन एटसेट्रा ॲप्रोप्रिएटली टू मेक द लँग्वेज मोर इफेक्टिव्ह. बघा, आपली जी भाषा आहे, आपली जी लँग्वेज आहे इंग्रजी, ती तुम्ही अजून इफेक्टिव्ह करण्यासाठी इडिओमॅटिक एक्सप्रेशनचा आणि कोटेशनचा त्यामध्ये योग्य प्रकारे वापर करायचा आहे. तर ह्या सूचना शिक्षकांनी आणि पालकांनी विद्यार्थ्यांना नीट समजावून सांगायच्या आहेत. इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स. विद्यार्थ्यांसाठी कोणत्या सूचना आहेत बघा. सम एक्झाम्पल ऑफ कोटेशन इडिओमॅटिक एक्सप्रेशन आर गिवन बिलो. खाली काही इडिओमॅटिक एक्सप्रेशन आणि कोटेशनचे एक्झाम्पल दिले आहेत. रीड देम केअरफुली अँड क्लासिफाय अकॉर्डिंगली. त्या तुम्ही नीट वाचायच्या आहेत आणि क्लासिफाय करायच्या आहेत. बघा, इथे तुम्हाला काही दिलेलं आहे बघा लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये. स्वराज इज माय बर्थ राईट अँड आय शॅल हॅव इट. तिलक नी जर्क रिएक्शन आहे. देन डेअर डेविल. आफ्टर दॅट गो गेटर. आफ्टर दॅट ओनली 2 थिंग्स आर इन्फिनाईट, द युनिवर्स अँड स्ट्युपिडिटी. तर अशा प्रकारे इथे काही कोटेशन आणि इडिओमॅटिक एक्सप्रेशन दिलेले आहेत. ते तुम्हाला कोटेशन आणि इडिओमॅटिक एक्सप्रेशनमध्ये क्लासिफाय करायचे आहेत. तर या दिलेल्या कोटेशन आणि इडिओमॅटिक एक्सप्रेशनपैकी कोटेशन कुठले आहेत बघा. फर्स्ट आहे स्वराज इज माय बर्थ राईट अँड आय शॅल हॅव इट. हे लोकमान्य टिळकांनी बोललेले कोटेशन आहे. इट इज अ कोटेशन. आफ्टर दॅट सेकंड कोटेशन कुठलं आहे. ओनली 2 थिंग्स आर इन्फिनाईट, द युनिवर्स अँड स्ट्युपिडिटी. बघा, हे स्टेटमेंट देखील काय आहे, कोटेशन आहे. तर मग इडिओमॅटिक एक्सप्रेशन कुठले आहेत तर डेअर डेविल ही एक इडिओमॅटिक एक्सप्रेशन आहे आणि गो गेटर ही देखील इडिओमॅटिक एक्सप्रेशन्स आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी ही ॲक्टिव्हिटी जी आहे ती तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायची आहे. आफ्टर दॅट सॉल्व्ड ॲक्टिव्हिटीमध्ये बघा आपल्याला काय सांगितलेले आहे. डेफिनेशन दिलेले आहेत. बघा, पहिली डेफिनेशन आपल्याला दिलेली आहे कोटेशन. कोटेशन म्हणजे काय ते इथे दिलेले आहे बघा. अ कोटेशन इज अन इम्पॅक्टफुल स्टेटमेंट ऑफ एनी ग्रेट पर्सन मेड ॲट द स्पेसिफिक सिच्युएशन. बघा, कोटेशन म्हणजेच काय तर जे ग्रेट महान लोक होऊन गेले आहेत त्यांनी पर्टिक्युलर सिच्युएशनमध्ये जे स्टेटमेंट केलेले असते त्यालाच आपण कोटेशन म्हणतात. आणि ते स्टेटमेंट, ते कोटेशन बऱ्याच लोकांनी त्याचं कौतुक केलेलं असते आणि त्यांच्या डे टू डे लाईफमध्ये त्याचा यूज केलेला असतो. त्याला आपण काय म्हणतो, कोटेशन म्हणतो. नोटमध्ये बघा, देअरफॉर अ कोटेशन इज यूज्ड इन प्रेझेंट फॉर्म लाईक. त्यामुळे आजच्या डे टू डे लाईफमध्ये देखील त्याचा कोटेशनचा त्यांनी खूप पूर्वी बोललेल्या कोटेशनचा आताही यूज केला जातो. फॉर एक्झाम्पल बघा आपल्याला दिलेले आहे जॉन किट्स सेज. बघा, जॉन किट्स काय म्हणतात. ब्युटी इज ट्रूथ अँड ट्रूथ इज ब्युटी. बघा, ब्युटी इज ट्रूथ, सुंदरता हे सत्य आहे आणि सत्य हे सुंदर आहे. ऑलिव्हर गोल्डस्मिथ सेज. बघा, ऑलिव्हर गोल्डस्मिथ काय म्हणतायत. वेअर वेल्थ ॲक्युम्युलेट्स मेन डिके. तर अशा प्रकारे जी महान लोक होऊन गेलेले आहेत त्यांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे त्याचा कोटेशन म्हणून आजही यूज केला जातो. आफ्टर दॅट इडिओमॅटिक एक्सप्रेशन म्हणजे काय बघा. इट इज अ फ्रेज. बघा, इडिओमॅटिक एक्सप्रेशन म्हणजेच काय आहे. इट इज अ फ्रेज, ते एक वाक्प्रचार आहे. ऑर अ ग्रुप ऑफ वर्ड्स, किंवा काही शब्दांचा तो ग्रुप असतो. विच हॅज अ डिफरंट मिनिंग दॅन द ॲक्च्युअल वर्ड यूज. बघा, ॲक्च्युअल त्या इडिओमॅटिक एक्सप्रेशनमध्ये जे ॲक्च्युअल वर्ड्स असतात परंतु त्याचा मिनिंग मात्र वेगळाच असतो. फॉर एक्झाम्पल बघा आपल्याला जे दिलेलं आहे कूल ॲज अ कुकुंबर. बघा, कूल ॲज अ कुकुंबर हे एक इडिओमॅटिक एक्सप्रेशन आहे पण त्याचा मिनिंग काय आहे. काम इन डिफिकल्ट ऑर फ्रस्ट्रेशन. बघा, कठीण परिस्थितीमध्ये देखील शांत राहणे, त्यासाठी
कूल ॲज कुकुंबर हे एक्सप्रेशन यूज केलं जातं. डोंट जज अ बुक बाय इट्स कवर म्हणजेच काय, तर डोंट जज एनिथिंग बाय इट्स ॲपियरन्स. दिसते तसं नसते असं आपण म्हणतो, म्हणजेच काय, फक्त देखाव्यावर ना तुम्ही अंदाज करू नये. आफ्टर दॅट आपल्याला प्रॅक्टिसमध्ये बघा काय सांगितलेले आहे, राईट इन युअर वर्ड्स कोटेशन मीन्स. बघा कोटेशन म्हणजे काय, आपण मागेच त्याचं डेफिनेशन आणि मिनिंग एक्सप्लेन केलेलं आहे. त्याचप्रमाणे इडियम म्हणजे काय ते देखील आपण मागे आपल्याला पाहिलेलं आहे. तुम्ही विद्यार्थ्यांनी ते नीट त्याचे डेफिनेशन लिहून घ्यायचे आहे आणि एक्झाम्पल जे दिलेले आहेत ते देखील लिहून घ्यायचे आहेत. यूज द अबो इडियम्स इन युअर सेंटेन्सेस आणि यूज द अबो कोटेशन इन युअर रायटिंग. तर बघा इथे मी तुम्हाला काही कोटेशन आणि इडियमचे एक्झाम्पल दिलेले आहेत, ते आपण पाहूयात आणि विद्यार्थ्यांनी ते दोन इडियम्स आणि कोटेशन आपापल्या वहीमध्ये नीट लिहून घ्यायचे आहेत. बघा सुरुवातीला मी इथे काही कोटेशन्स दिलेले आहेत. पहिलं आहे, द ट्रूथ विल सेट यू फ्री. द ट्रूथ विल सेट यू फ्री. द बायबल. बघा बायबलमध्ये आपल्याला हे कोटेशन पाहायला मिळते. सेकंड आहे, देर इज नो प्लेस लाईक होम. देर इज नो प्लेस लाईक होम हे स्टेटमेंट, हे कोटेशन कोणी म्हटलेलं आहे, तर डोरोथी यांनी. ऑल दॅट ग्लिटर इज नॉट गोल्ड. ऑल दॅट ग्लिटर इज नॉट गोल्ड हे कोटेशन कोणी म्हटलेलं आहे, विल्यम शेक्सपियर यांच्या प्लेमधलं आहे. फोर्थ बघा, थ्री कॅन कीप अ सिक्रेट इफ टू ऑफ देम आर डेड. बघा बेंजामिन फ्रँकलिन यांचं खूप गाजलेलं असं हे कोटेशन आहे, थ्री कॅन कीप अ सिक्रेट इफ टू ऑफ देम आर डेड. आणि फिफ्थ वन बघा, द वर्ल्ड फेमस कोटेशन, ऑल द वर्ल्ड अ स्टेज अँड मेन अँड विमेन मेअरली प्लेयर्स. बघा खूप नावाजलेली अशी विल्यम शेक्सपियर यांची कविता आहे, ऑल द वर्ल्ड अ स्टेज. त्यातील हे आपल्याला कोटेशन पाहायला मिळते, ऑल द वर्ल्ड अ स्टेज, मेन अँड विमेन मेअरली प्लेयर्स. तर अशा प्रकारची जी काही कोटेशन आहेत ती विद्यार्थ्यांनी त्यांच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्यायची आहेत. त्यानंतर आपण काही इडियम्स देखील पाहूयात. बघा पहिले इडियम्स आहे, एव्हरी क्लाउड हॅज सिल्वर लायनिंग. एव्हरी क्लाउड हॅज सिल्वर लायनिंग. आता या इडियमचं काय मिनिंग आहे, गुड थिंग्स कम आफ्टर बॅड थिंग्स. सेकंड बघा, गिव समवन अ कोल्ड शोल्डर. गिव समवन अ कोल्ड शोल्डर. आता ह्या इडियोमॅटिक एक्सप्रेशनचं काय मिनिंग आहे, टू इग्नोर समवन. एखाद्याला तुम्हाला इग्नोर करायचं असेल तेव्हा आपण हे एक्सप्रेशन वापरतो, गिव समवन अ कोल्ड शोल्डर. थर्ड बघा, कॉल इट अ डे. कॉल इट अ डे याचा काय अर्थ आहे, स्टॉप वर्किंग ऑन समथिंग. फोर्थ वन बघा, बेटर लेट दॅन नेवर. बेटर लेट दॅन नेवर याचाच अर्थ काय आहे, बेटर टू अराईव्ह लेट दॅन नॉट टू कम ॲट ऑल. कधीच न येण्यापेक्षा उशिरा आलेले केव्हाही चांगले. त्यासाठी बेटर लेट दॅन नेवर हे इडियोमॅटिक एक्सप्रेशन वापरले जाते. तर हे एक्सप्रेशन देखील विद्यार्थ्यांनी त्यांच्या वहीमध्ये नीट नोट डाऊन करून घ्यायची आहेत. त्यानंतर पुढे जाऊयात. बघा आपल्याला ह्याच लर्निंग आउटकम स्टेटमेंटमध्ये ॲक्टिव्हिटी सेकंड दिलेली आहे. त्यातील इन्स्ट्रक्शन फॉर टीचर आणि पॅरेंट्स बघा काय सांगितले आहेत, मोटिवेट द लर्नर टू अंडरस्टँड अँड यूज द इडियोमॅटिक एक्सप्रेशन इफेक्टिवली बाय सपोर्टिंग देम टू सॉल्व द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. बघा विद्यार्थ्यांनी ॲक्टिव्हिटीज सॉल्व करण्यासाठी या प्रॉपर ज्या दिलेल्या ज्या इडियोमॅटिक एक्सप्रेशन आहेत त्या नीट समजून घ्यायच्या आहेत आणि त्याचा यूज तुम्ही तुमच्या वाक्यामध्ये करायचा आहे. इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स, विद्यार्थ्यांसाठी कोणत्या सूचना दिलेल्या आहेत बघा, रीड दी फॉलोइंग इडियोमॅटिक एक्सप्रेशन केअरफुली. विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, तर दिलेल्या जे इडियोमॅटिक एक्सप्रेशन आहेत ते नीट काळजीपूर्वक वाचायचे आहेत. ट्राय टू गेस द मिनिंग, त्याचा मिनिंग काय आहे तो तुम्ही गेस करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कंप्लीट दी सेंटेन्सेस विथ प्रॉपर इडियोमॅटिक एक्सप्रेशन. बघा दिलेल्या इडियोमॅटिक एक्सप्रेशनचा वापर करून तुम्ही प्रॉपर यूज करायचा आहे वाक्यामध्ये त्याचा आणि सेंटेन्स कंप्लीट करायचे आहेत. चला याच्यावर आधारित काही ॲक्टिव्हिटी आपण पाहूयात. येथे आपल्याला एक लर्निंग ॲक्टिव्हिटी दिलेली बघा, ब्रॅकेटमध्ये आपल्याला बॅरल ऑफ लाफ, डाऊन टू अर्थ, डेअर डेव्हिल, ब्रेक अ लेग, गो गेटर अशा प्रकारच्या काही इडियोमॅटिक एक्सप्रेशन दिलेले आहेत आणि ते आपल्याला खाली दिलेल्या वाक्यांमध्ये फिलअप करायचे आहेत. फर्स्ट वन बघा, राज ऑलवेज गेटिंग मोर दॅन हिज ॲबिलिटी, इट इज रिअली हिज डॅश. तर इथे काय येणार आहे करेक्ट एक्सप्रेशन, ब्रेक अ लेग. राज ऑलवेज गेटिंग मोर दॅन हिज ॲबिलिटी, इट इज रिअली हिज ब्रेक अ लेग. सेकंड बघा, वेअरिंग स्लिपर्स विथ टाय अँड कोट इज बॅरल ऑफ लाफ, इज बॅरल ऑफ लाफ. थर्ड वन बघा, डॅश ऑलवेज रिस्पेक्ट अदर इवन गेटिंग ग्रँड सक्सेस अँड वेल्थ. तर योग्य उत्तर काय येणार आहे, डाऊन टू अर्थ, ऑलवेज रिस्पेक्ट अदर्स इवन गेटिंग ग्रँड सक्सेस अँड वेल्थ. फोर्थ वन बघा, स्टुडंट्स हू स्टडी हार्ड अँड पार्टिसिपेट इन को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आर गो गेटर, गो गेटर. अँड फिफ्थ वन बघा,
डायव्हिंग इन फ्लड विदाऊट मास्टरी इन स्विमिंग इज डेअर डेव्हिल. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी ही ॲक्टिव्हिटी त्यांच्या वहीमध्ये नीट नोट डाऊन करून घ्यायची आहे. येथे बघा आपल्याला सॉल्ड ॲक्टिव्हिटीमध्ये दिलेले आहे मॅच द फॉलोइंग इडियम्स विथ देअर ॲप्रोप्रिएट मिनिंग. बघा आपल्याला एका बाजूला इडियम्स दिलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्याचे मिनिंग दिलेले आहेत आणि ऑलरेडी त्याचे आन्सर देखील आपल्याला दिलेले. बघा बॅरल ऑफ लाफ ह्या इडियमचं काय मिनिंग आहे, तर करेक्ट आन्सर आहे ई. बघा ईमध्ये काय सांगितलेलं आहे, समवन हू इज व्हेरी फनी. बॅरल ऑफ लाफ म्हणजेच काय, समवन हू इज व्हेरी फनी. डाऊन टू अर्थ याचं काय मिनिंग आहे, तर ए बघा अ सेन्सिबल अँड रिअलिस्टिक पर्सन. डाऊन टू अर्थ मीन्स वॉट, अ सेन्सिबल अँड रिअलिस्टिक पर्सन. डेअर डेव्हिलचं काय ऑप्शन आहे, तर ऑप्शन बी बघा समवन हू टेक्स अननेसेसरी रिस्क. ब्रेक अ लेग याचं काय करेक्ट ऑप्शन आहे, तर ऑप्शन डी बघा गुड लक. ब्रेक अ लेग मीन्स वॉट, गुड लक. आणि गो गेटर याचं करेक्ट ऑप्शन आहे सी, समवन हू इज ॲक्टिव्ह ऑल टाईम मीन्स गो गेटर. तर अशा प्रकारे ही एक सॉल्ड ॲक्टिव्हिटी आपल्याला इथे दिलेली आहे. विद्यार्थ्यांनी ही ॲक्टिव्हिटी देखील त्यांच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्यायची आहे. आफ्टर दॅट प्रॅक्टिसमध्ये बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे, यूज दी अबो इडियम्स इन युअर ओन सेंटेन्सेस. तर अशा प्रकारचे जे इडियोमॅटिक एक्सप्रेशन आहेत त्याचा वापर विद्यार्थ्यांनी त्यांच्या स्वतःच्या वाक्यांमध्ये करण्याचा प्रयत्न करायचा आहे. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीमध्ये बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे, रीड एनी इंग्लिश न्यूजपेपर अँड लिस्ट ॲटलिस्ट 10 इडियम्स अँड ट्राय टू अंडरस्टँड हाऊ दे आर यूज्ड इन सेंटेन्सेस. बघा एखादा न्यूजपेपर वाचायचा आहे किंवा एखादं कुठलंही नॉवेल वाचायचं आहे आणि त्यातील अशा प्रकारच्या 10 इडियम्स तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचे आहेत. आपण जे दिले आहेत त्या देखील तुम्ही वापरू शकतात. आफ्टर दॅट ह्याच लर्निंग आउटकम स्टेटमेंटमध्ये बघा आपल्याला ॲक्टिव्हिटी नंबर 3 दिलेली आहे. त्यातील इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स आणि पॅरेंट्स. बघा त्यातील शिक्षकांसाठी आणि पालकांसाठी कोणत्या सूचना आहेत. इडिओमॅटिक एक्सप्रेशन्स कॅरी द कल्चर अँड ट्रॅडिशन. बघा इडिओमॅटिक एक्सप्रेशन जे असतात ते संस्कृती आणि परंपरेचं जतन करत असतात, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ती येत असतात. विथ द फॉलोइंग एक्सप्रेशन ट्राय टू अंडरस्टँड द कल्चर अँड ट्रॅडिशनल बॅकग्राऊंड. तर शिक्षकांनी काय करायचं आहे, तर त्या इडिओमॅटिक एक्सप्रेशनवरनं त्याच्या कल्चर आणि ट्रॅडिशनल बॅकग्राऊंड कुठला आहे त्या इडिओमॅटिक एक्सप्रेशनचा तो नीट विद्यार्थ्यांना समजावून सांगायचा आहे. मेक स्टुडंट्स अवेअर टू अंडरस्टँड द डिफरन्स इम्पॅक्ट द कल्चरल अँड ट्रॅडिशनल बॅकग्राऊंड. बघा ट्रॅडिशनल आणि कल्चरल बॅकग्राऊंडचं काय महत्त्व आहे, त्याच्यामध्ये काय फरक आहे, तो शिक्षकांनी आणि पालकांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगायचा आहे. इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स. विद्यार्थ्यांसाठी कोणत्या सूचना दिलेल्या आहेत बघा. रीड दी फॉलोइंग शॉर्ट पॅसेज अँड ट्राय टू अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन 2 कंट्रीज कल्चर अँड ट्रॅडिशनल बॅकग्राऊंड व्हाईल युजिंग इडिओमॅटिक एक्सप्रेशन. बघा आपल्याला पुढे एक पॅसेज दिलेला असेल, तो पॅसेज तुम्ही नीट वाचायचा आहे आणि त्या पॅसेजवरून 2 देशांमधील 2 प्रदेशांमधील कल्चरल आणि ट्रॅडिशनल बॅकग्राऊंड कशा प्रकारचे आहे आणि इडिओमॅटिक एक्सप्रेशनमुळे ते कशा प्रकारचं त्याच्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग होते ते तुम्ही नीट समजून घ्यायचे आहे. सेकंड, बी केअरफुल व्हाईल युजिंग इडिओमॅटिक एक्सप्रेशन. बघा इडिओमॅटिक एक्सप्रेशनचा यूज करताना तुम्ही काळजी घ्यायची आहे, कारण इडिओमॅटिक एक्सप्रेशनचं वर्ड्स वेगळे असतात आणि त्यातून निघणारं मिनिंग हे वेगळं असतं. आफ्टर दॅट थर्ड बघा काय सांगितलेलं आहे, इट्स व्हेरी इंटरेस्टिंग टू लर्न टू यूज द प्रॉपर इडिओमॅटिक एक्सप्रेशन. बघा इडिओमॅटिक एक्सप्रेशनचा वाक्यांमध्ये उपयोग करायला शिकणे हे खूपच इंटरेस्टिंग आहे, मजेशीर आहे. चला तर यावर आधारित ॲक्टिव्हिटीज कुठल्या आहेत ते आपण पाहूयात. बघा येथे तुम्हाला एक लर्निंग ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. राज अ 10th स्टँडर्ड स्टुडंट इंटरेस्टेड इन ग्लोबल हिस्ट्री अँड इंग्लिश हॅज ट्रान्सलेटेड द पानिपत वॉर अँड सेंड इट टू हिज इंटरनॅशनल फ्रेंड सबियाना फ्रॉम जर्मनी. राज सेड, पानिपत वॉर वॉज हेल्ड बिटवीन मराठाज अँड अहमद शाह दुर्रानी. In this war, Marathas were in the winning position, but suddenly Ahmad Shah Durrani's army killed so many Marathas and won the war. In this war, 9 lakh bangles were broken. Sabiana said, so sad. Indian women are brave. Did they fight against Ahmad Shah Durrani's male or female army?
तर अशा प्रकारची एक ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे. आता त्यावर आधारित काही क्वेश्चन्स इथे दिलेले आहेत बघा. गेस द मिसअंडरस्टँडिंग इन द अबोव कन्व्हर्सेशन. आता ह्या कन्व्हर्सेशनमध्ये कुठली मिसअंडरस्टँडिंग झालेली आहे, तर बघा राजने इथे एक इडिओमॅटिक एक्सप्रेशन यूज केलेली आहे, 9 लाख बँगल्स वर ब्रोकन. त्यामुळे शबियानाला काय वाटलेलं आहे की हे जी फाईट झालेली आहे, पानिपत वॉर जे झालेलं आहे ते इंडियन्स विमेनमध्ये आणि अमित शाह दुराणीच्या आर्मीमध्ये झालेले आहे की काय. टेल द रिझन फॉर द मिसअंडरस्टँडिंग. आता टेल द रिझन, काय मिसअंडरस्टँडिंगचं रिझन काय आहे, तर राजने वापरलेली इडिओमॅटिक एक्सप्रेशन 9 लाख बँगल्स वर ब्रोकन. थर्ड बघा, ट्राय टू रिमूव्ह द मिसअंडरस्टँडिंग बाय युझिंग प्रॉपर वर्ड्स ऑर फ्रेज इन्स्टेड ऑफ 9 लाख बँगल्स वर ब्रोकन. तर ह्याऐवजी राज अशा प्रकारचं वाक्य लिहू शकलं असता, मराठाज अँड वॉन द वॉर. इन दिस वॉर 9 लाख मराठाज वर किल्ड. 9 लाख मराठाज वर किल्ड बाय अहमद शाह दुरानीज आर्मी. तर अशा प्रकारचं प्रॉपर वर्ड जर का यूज केलं असतं तर मिसअंडरस्टँडिंग झाली नसती. आफ्टर दॅट आपल्याला एक सॉल्ड ॲक्टिव्हिटी देखील दिलेली आहे बघा. फर्स्टमध्ये बघा, अ स्क्विरल्स रोल कॅन प्ले द स्मॉल रोल. इट्स इंडियन एक्सप्रेशन विथ रामायणा ट्रॅडिशन्स. When God Ram and his army were building a bridge over the sea to reach the Sri Lanka, a squirrel also helped them. Out of this myth, the phrase "a squirrel's role" is used for small and honest help. But be careful, a foreigner may not understand it. फॉर एक्झाम्पल दिलेलं बघा, पास्ट आऊट. आता पास्ट आऊट ही एक आपल्याला इडिओमॅटिक एक्सप्रेशन आहे, एक फ्रेज आहे. आता इंडियामध्ये पास्ट आऊट आपण कधी वापरतो, वेन आय पास्ट आऊट द एक्झामिनेशन. एखादा व्यक्ती जर का एक्झामिनेशन पास झाला असेल तर त्यासाठी आपण एक्झामिनेशन पास्ट आऊट झाला असे म्हणतो. पण इन USA मध्ये, युनायटेड स्टेट अमेरिकामध्ये काय पास्ट आऊट काय अर्थाने घेतलं जातं, डेटसाठी, डाईटसाठी. पास्ट आऊट मीन्स डाईट, मृत्यू झालेला असेल त्यासाठी पास्ट आऊट ही फ्रेज वापरली जाते. तर अशा प्रकारचे मिसअंडरस्टँडिंग होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून इडिओमॅटिक एक्सप्रेशनचा यूज करताना खूप काळजी घेणे गरजेचे आहे. वी शुड बी केअरफुल. प्रॅक्टिसमध्ये बघा आपल्याला काय सांगितलेले आहे, फाइंड 10 इडिओमॅटिक एक्सप्रेशन फ्रॉम युअर कोर्स बुक ऑर एनी अदर नॉवेल अँड राईट कल्चरल ट्रॅडिशनल बॅकग्राऊंड बिहाइंड. तर विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, तर त्यांच्या कोर्सबुकमधील किंवा एखाद्या नॉवेलमधील असे 10 इडिओमॅटिक एक्सप्रेशन लिहायचे आहेत आणि त्यामागील कल्चरल ट्रॅडिशनल बॅकग्राऊंड कुठलं आहे ते लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. आफ्टर दॅट एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीमध्ये बघा आपल्याला काय सांगितलेले आहे, लिस्ट एनी 10 इडिओमॅटिक एक्सप्रेशन फ्रॉम द इंटरनेट, अंडरस्टँड देअर मिनिंग अँड यूज देम इन युअर ओन सेंटेन्सेस. बघा आपण बरेचसे इडिओमॅटिक एक्सप्रेशन मागे पाहिलेले आहेत. त्याशिवाय तुम्ही आणखी काही इडिओमॅटिक एक्सप्रेशन नेटवरनं शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्याचा मिनिंग देखील, ॲक्च्युअल मिनिंग देखील तुम्हाला लिहायचं आहे. माय टेकअवेमध्ये आपण काय लिहिणार, तर टुडे आय लर्न व्हॉट इज द मिनिंग ऑफ कोटेशन, what is the meaning of idiomatic expression and how can we use it in our day-to-day life sentences. तर अशा प्रकारे अतिशय महत्त्वाची अशी ही ॲक्टिव्हिटी, एक लर्निंग स्टेटमेंट आपण पाहिलेली आहे. हा व्हिडिओ आणि ही ॲक्टिव्हिटी जर का तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. टिल देन कीप वॉचिंग, कीप लर्निंग. थँक्यू.